दापोली पोलीस ठाण्याच्या पथकाने केळशी किनारा मोहल्ला येथील अब्रार इस्माईल डायरी राहणार केळशी मोहल्ला या आरोपीकडून 998 ग्राम तपकिरी रंगाचा आणि उग्र वासाचा चरस जप्त केला आहे। आजच्या बाजारात त्याचे मूल्य 4 लाख रुपये इतके आहे। दापोली पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे। पोलीस कर्मचारी उदय टेमकर यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा क्रमांक 173/2025 NDPS कायदा कलम 8 क 20 ब ख ब अंतर्गत दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस पडवीमध्ये गैरकायदेशीर विक्रीसाठी चरस साठवून ठेवला होता। एका गडद लाल सोनेरी रंगाच्या प्लास्टिकचे वेष्टन असलेल्या आणि आतमध्ये हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या रॅपरने गुंडाळलेला होता। लाल रंगाच्या वेष्टनावर इंग्रजीत 6 गोल्ड अक्षर असे लिहिले असल्याने कोरियन भाषेत मजकूर असून पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीसहित अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। दापोली पोलिसांनी वेळेत छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास आता सुरू आहे। दापोली पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा हा आणखी एक यशस्वी टप्पा मानला जातोय। याबाबत पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या टीमने उत्तम कामगिरी बजावल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होते। या चोख कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक तोरसकर, यादव निर्मल, PSI पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते टेमकर दिंडे, LPC पाटेकर आदींनी चोख कामगिरी बजावली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत। दापोली पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 15/9/2025 रोजी 3:30 वाजता सुमारास दुपारी 3:30 वाजता सुमारास अब्रार इस्माईल डायली वय 32 वर्ष हा इसम चरस नावाचा अंमली पदार्थ विक्री करता बाळगून असताना आम्हाला मिळून आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 173/25 NDPS कायदा 1985 8 क सह 20 ब 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ सेवन विक्री होता कामा नये याबाबत आम्हाला सक्त सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही अंमली पदार्थ विक्री करणारा सेवन करणारा याच्या याविरुद्ध कारवाई सक्त केलेली आहे आणि त्याचा हा एक भाग आहे आणि ही कारवाई केलेली आहे। समुद्रकिनारी मागील वर्षी कमीत कमी 272 बॅग्स चरस अंमली पदार्थ असणाऱ्या बॅग्स मिळून आल्या होत्या आणि त्यातील काही बॅग्स कोणाकडे असतील तर त्या तात्काळ ते पोलीस जमा करायचे आहेत। समुद्रकिनारी असे कुठले बॅग्स मिळून आले असतील तर ते पोलिसांना कळवायचं आहे। ते जर स्वतःकडे बाळगलं तर या पद्धतीची केस आपल्या विरुद्ध करण्यात येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।